हॅलो ऑल अँड वेलकम बॅक टू पार्ट टू ग्लोरी. तर आज आपण हा सेकंड व्हिडिओ बघत आहात जो आहे टेन्सेसवर. इट इज फॉर पास्ट टेन्स. फर्स्ट व्हिडिओमध्ये आपण एका गमतीशीर गोष्टीनी प्रेझेंट टेन्स आणि त्याचे 4 प्रकार शिकलो. प्रेझेंट टेन्स. आज आपण पास्ट टेन्स शिकणार आहोत. व्हिडिओ थोडासा लांब होऊ शकतो, पण ह्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला पूर्ण टेन्स एकदम ए टू झेड कळेल अँड यू विल बी एबल टू स्पीक ऑल्सो अँड टू आयडेंटिफाय ऑल्सो की कोणता टेन्स कधी यायला हवा. ओके, सो वी विल स्टार्ट विथ द एक्सप्लेनेशन. तर पास्ट टेन्सचा सर्वात आधी सिंपल प्रकार असतो सिंपल पास्ट टेन्स. ओके, आता अकबर आणि बिरबल आपल्याला त्यांच्या स्टोरीतून पास्ट टेन्स शिकवतील. ओके, एक दिवशी काय झालं, एक फार्मर आला अकबरच्या दरबारात आणि त्यांनी कंप्लेंट केली. आता काय कंप्लेंट केली ते बघूया. One day, a farmer came to Akbar complaining that someone stole his prized watermelon. तर हे सगळं पास्ट मध्ये घडलेलं आहे. ओके, तो फार्मर आला. ओके, फार्मर इज द सब्जेक्ट. ओके, ज्याच्यावर ही क्रिया घडत आहे. केम, केम हे वर्ब आहे आणि हे पास्ट मध्ये आहे, तो आलेला. ओके, कंप्लेनिंग, कंप्लेनिंग सुद्धा एक वर्बच आहे. दॅट समवन, आता समवन सुद्धा इकडे सब्जेक्ट आहे आणि स्टोल हे वर्ब आहे. ओके, क्रिया आहे ही पण पास्ट मध्ये आहे. तर सिम्पल टेन्स मध्ये एकदम सिम्पली असतं. जो वर्ब असतो किंवा क्रिया घडलेली असते ते एकदम नॉर्मल असतं, फक्त ईडी लागतं किंवा नॉर्मल लागतं फक्त. तर त्याचा फॉर्म्युला काय असणार, सब्जेक्ट प्लस V2 पास्ट मध्ये असणार. ओके, वर्ब, हा जो वर्ब आहे तो पास्ट मध्ये असणार. पास्ट टेन्स, त्याचे सेंटेन्सेस बघा. आय वेंट टू द पार्क, नॉर्मल आहे. ओके, शी केम येस्टरडे, ती आली होती. ठीक आहे, येस्टरडे. ही वॉक्ड विथ मी. तर एकदम सिंपल आहे. जसं जसं आपण पुढे जाणार आणि प्रकार समजणार तेव्हा ह्यात काय डिफरन्स असतात, प्रत्येक टेन्सेस मध्ये सेंटेन्सेस कसे चेंज होतात, हे वर्ड्स कसे चेंज होतात ते तुम्हाला समजत जाईल. सेकंड पास्ट टेन्सचा फॉर्म आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स. आता पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये एखादं काम जे असतं ते चालू असतं. ओके, कंटिन्युअस चालू असतं इन द पास्ट. ठीक आहे, भूतकाळात ते काम चालू असतं. स्टोरी बघा आता पुढे काय होतं. बिरबल वॉज थिंकिंग अबाउट द थीफ. बिरबल विचार करत होता त्या चोराबद्दल. द फार्मर्स वर वर्किंग ऑनेस्टली. जे शेतकरी होते ते तर त्यांचं काम एकदम ऑनेस्टली करत होते. ओके, हाऊ डिड समवन रॉब द वॉटरमेलन. कशाला कोणी रॉब केलं असेल, कशाला कोणी चोरलं असेल वॉटरमेलन, असं बिरबल थिंक करत होता. आता इथे काय आलं, बिरबल हा आहे आपला सब्जेक्ट. ओके, त्यानंतर आलं वॉज. ओके, प्रेझेंट मध्ये सुद्धा आलेलं. ओके, थिंकिंग. आता इकडे ING आला, हा वर्ब आहे. थिंक, टू थिंक इज अ क्रिया आणि त्याच्यानंतर आलं ING अबाउट द थीफ. द फार्मर वर, आता फार्मर हा आहे आपला सब्जेक्ट. ओके, व्यक्ती आहे. वर वर्किंग, वर आला प्लस वर्किंग, वर्क हे क्रिया आहे आणि त्यानंतर आला ING ऑनेस्टली. ओके, हाऊ डिड समवन रॉब द वॉटरमेलन. समवन सुद्धा हे एक सब्जेक्ट आहे आणि रॉब हे वर्ब आहे. ओके, तर हे सुद्धा पास्ट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स मध्ये येणार. आता पास्ट कंटिन्युअस म्हणजे काय, इकडे ING आला प्लस वॉज किंवा वर आला. तर त्याचा फॉर्म्युला काय असणार, सब्जेक्ट प्लस वॉज किंवा वर जेव्हा येतं प्लस ING, जो वर्ब असतो त्याचा फॉर्म ING मध्ये येतं तेव्हा ते असतं पास्ट कंटिन्युअस टेन्स. ठीक आहे, क्रिया चालू असते. एक्झाम्पल बघा, शी वॉज टॉकिंग टू हर फ्रेंड. आता ती बोलत होती. शी सब्जेक्ट आहे, वॉज आला आणि टॉकिंग वर्ब मध्ये ING आलं. ओके, दे वर गोइंग टू द पार्क. दे आलं. ओके, सब्जेक्ट, वर आलं आणि गोचं गोइंग झालं म्हणजे ING आलं. रिया वॉज टेकिंग द फिश. रिया आहे सब्जेक्ट,
वॉज आलं आणि प्लस टेकिंग म्हणजे वर्ब इन ING फॉर्म. सो दिस इज अ पास्ट कंटिन्युअस. आय होप तुम्हाला हे खूप सरळ भाषेत मी एक्सप्लेन केलं, तर मला असं वाटतं की तुम्हाला हे नक्की समजत असेल. काही इश्यू असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की मेन्शन करा. ओके. आणि व्हिडिओच्या शेवटी मी एक क्विज सुद्धा देणार आहे, तर तो सॉल्व्ह करायचा आहे, तर शेवटपर्यंत लक्ष देऊन बघा. ओके. आता पास्ट टेन्सचा थर्ड फॉर्म बघूया, म्हणजेच पास्ट परफेक्ट टेन्स. बिरबल हॅड आस्क्ड ऑल द विलेजर्स टू ब्रिंग अ स्टिक. तर बिरबलनी सगळ्या गावकऱ्यांना किंवा शेतकऱ्यांना सांगितलं की तुम्ही एक काठी घेऊन या. ओके. ही अनाउन्स दॅट द स्टिक वुड ग्रो ओव्हरनाईट. ओके. त्यांनी हे सांगितलं की ही जी काठी आहे ती अजून मोठी होणार दुसऱ्या दिवशी. पण कोणाची होणार? त्या चोराची, ज्यांनी चोरी केली आहे त्याची काठी मोठी होणार दुसऱ्या दिवशी. ओके. तर आता आयडेंटिफाय करा. बिरबल काय आहे? सब्जेक्ट आहे. हॅड आलं. ओके. आणि आस्क हे आपलं वर्ब आहे. आस्क त्याच्या पुढे काय लागलं? ईडी. ओके. ही अनाउन्स्ड, ही सुद्धा सब्जेक्ट आहे. आणि अनाउन्सच्या पुढे आलं ईडी. दॅट द स्टिक वुड ग्रो ओव्हरनाईट. तर ह्याचा फॉर्म्युला काय आहे माहिती आहे तुम्हाला? पास्ट परफेक्टचा सब्जेक्ट प्लस हॅड प्लस पास्ट पार्टिसिपल. जे वर्ब आहे ते पास्ट मध्ये येतं, एकदम लास्ट फॉर्म. डू, डिड, डन. ठीक आहे. तर जो लास्ट आहे फॉर्म टेन्सचा, एकदम लास्ट तो आहे. सपोज ईट, एट, ईटेन. तर हा जो टेन्स आहे त्यात ईटेन येणार, डन येणार. सर्वात लास्ट जो फॉर्म आहे टेन्सचा तो येणार. एक्झाम्पल सेंटेन्स बघा. राम हॅड आस्क्ड हिज फ्रेंड फॉर हेल्प. राम इज सब्जेक्ट, हॅड आलं आणि आस्क्डचं ईडी आलं. ओके. लास्ट फॉर्म आस्कचं. रवी हॅड गॉन. गॉन सुद्धा हा पास्ट पार्टिसिपल आहे. गो, वेंट, गॉन. ओके. दे हॅड लिव्ड. लिव्ड सुद्धा पास्ट पार्टिसिपल आहे, त्याच्या पुढे हॅड आला आणि हा आपला सब्जेक्ट आहे. आय हॅड सीन. आय हा सब्जेक्ट आहे, हॅड आला आणि सीन आलं. सो आय होप यू आर अंडरस्टँडिंग द फॉर्म्युला अँड टू मेक सेंटेन्सेस ऑल्सो इट इज व्हेरी इझी. ओके. तर पास्ट टेन्सचा फोर्थ फॉर्म आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ओके. म्हणजे ती गोष्ट चालू सुद्धा असते आणि परफेक्ट मध्ये आपण बघितलेलं की हॅड आलेलं आणि कंटिन्युअस मध्ये आपण बघितलेलं की ING आलेलं. ओके. तर हे आपण बघूया. द thief had been hiding from everyone. All sticks were of same size except one. बिरबल हॅड बीन वेटिंग फॉर दिस मोमेंट. ओके. आता द तीफ काय आहे? आपला सब्जेक्ट आहे. त्यानंतर आलं हॅड प्लस बीन सुद्धा आहे. इन कंटिन्युअस परफेक्ट कंटिन्युअस मध्ये बीन सुद्धा आहे आणि हायडिंग हा आपला वर्ब आहे विथ ING फॉर्म. फ्रॉम एव्हरीवन. ऑल द स्टिक्स वर ऑफ सेम साईज. इकडे सुद्धा हे पास्ट टेन्स आहे, हे सिम्पल आहे. ओके. सिम्पल पास्ट टेन्स आहे. बिरबल हॅड बीन हे पण सब्जेक्ट आहे. हॅड बीन वेटिंग इकडे सुद्धा ING आलेला आहे. ओके. तर ह्याचा फॉर्म्युला काय असणार? सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन अँड वर्ब इन ING फॉर्म. ठीक आहे. हॅड बीन आलं आणि ING म्हणजे इकडे परफेक्टचा हॅड आला, कंटिन्युअस आला. इथे फक्त बीन हे नवीन आलंय. ओके. पास्ट कंटिन्युअस. आता त्याचे आपण काही सेंटेन्सेस बघूया. शी हॅड बीन वेटिंग इन द झू. शी इज द सब्जेक्ट, हॅड बीन आणि वेटिंग. ठीक आहे. ING फॉर्म. द पिकॉक हॅड बीन डान्सिंग. पिकॉक इज द सब्जेक्ट, हॅड बीन आणि ING फॉर्म ऑफ वर्ब. राम हॅड बीन ईटिंग. राम हा आपला सब्जेक्ट आहे, हॅड बीन आलेला आहे आणि ईटिंग. ओके. तर अशा प्रकारे तुम्ही सेंटेन्सेस सुद्धा बनवू शकता युझिंग द पास्ट. तुम्हाला सिच्युएशन आयडेंटिफाय करायचं आहे की आता काय मोमेंट चालू आहे आणि त्या प्रकारे हॅड बीन, हॅड हे सगळं यूज करायचं आहे. आपण हळूहळू सगळं काही शिकणार आहोत, तर स्टे कनेक्टेड. ओके. लेट्स हॅव अ क्विज. क्विजच्या आधी तर तुम्हाला स्टोरी पूर्ण सांगायची राहिली. ओके. तर सगळे लोक काट्या घेऊन आले आणि एक काठी दुसऱ्या दिवशीची गोष्ट आहे आणि त्यातली एक काठी ही आपोआप छोटी झाली. ओके. का? कारण चोराला वाटलं की माझी काठी मोठी होईल म्हणून त्यांनी ती कट केली आणि ती छोटी झाली. मग बिरबलनी आयडेंटिफाय केलं की हाच चोर आहे, ह्याची काठी सर्वात छोटी दिसते आहे. ओके. तर ही होती बिरबलची हुशारी. सो लेट्स स्टार्ट विथ द क्विज. सो दिस इज आर क्विज टाइम. इकडे मी काही सेंटेन्सेस दिले, त्याचे आन्सर्स तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करणार आहात. ओके. शी वॉज वेटिंग ऑन द रोड. यात वॉज आलेला आहे, सब्जेक्ट आहे आणि ING फॉर्म आहे. सो
बी क्लिअर व्हॉट इट इज. ही विजिटेड हिज ग्रँड पेरेंट्स. ही सब्जेक्ट आहे आणि विजिटेड आहे. ओके. शी हॅड बीन, इट हॅड बीन रेनिंग सिन्स नाईट. हॅड बीन आहे आणि रेनिंग आहे. ओके. वर्ब सुद्धा आहे. शी वॉजंट लिसनिंग. इट वॉज स्नोईंग येस्टरडे. इट वॉज आणि स्नोईंग. दे वर प्लेइंग फुटबॉल. ठीक आहे. दे आहे, वर आहे आणि ING फॉर्म मध्ये आहे. ओके. तर मला कमेंट करून नक्की आन्सर सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. बाय.